गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे 3 जुलै. सकाळचे 7 वाजायला आलेत. तर आम्ही एका राईडला निघतोय. हे ऍक्च्युली डिसाईड नव्हतं, पण एका गुड न्यूज मुळे आपल्याला इथे जावं लागतंय खेडला. हा आपला भाऊ आहे. आता ह्याच्या बरोबर आपण राईड करणार आहोत खेडपर्यंत आणि तिथून पुढे आपण आपल्या गावी जाणार आहोत. तर ऍक्च्युली निघायचं होतं 6 वाजता, पण वाजलेत 7 ऑलमोस्ट. आता आम्ही निघतो. अजून पण पॅकिंग ऑलमोस्ट झाली आमची. आता बॅग वगैरे लोड करतो गाडीवरती आणि एक तुम्हाला सरप्राईज दाखवतो. तर चला आपण भेटूया राईडवर. चला मित्रांनो, आपण 10 मिनिटात सगळे लोडिंग वगैरे करून घेतलेली आहे. आता निघायचे झाले. तर तुम्हाला सरप्राईज दाखवणार होतं ना मित्रांनो, तुम्ही आपल्या भावाने नवीन ज्युपिटर घेतले. ऍक्च्युली नंबर नाही आलाय म्हणून आम्ही त्याची मराठी नंबर प्लेट बनवून घेतले आहेत. कारण याच्यासारखे नंबर प्लेट यायला एक अराउंड 6-7 दिवस जातात. तर आम्ही ही गाडी घेऊन जातो आता शेडला. कालच जर डिलिव्हरी घेतली. तुम्हाला पूर्ण जर्नी सांगतो की काय झालं, कसा प्लॅन झाला आणि ही सरप्राईज जर्नी कशी प्लॅन झाली आमची. प्लॅन नाही बोलू शकत, सरप्राईज जर्नी आपली कशी स्टार्ट झाली हेही सांगतो तुम्हाला. तर चला राईड करता करता बोलू. चला गणपती बाप्पा मोरया. काय खायलं? चला तर आपण रिफ्रेश करूया. रिसेट केलेली आहे आपण. चला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आता आपण जस्ट राईड चालू केली. आता आपण बोरिवलीला आहोत. बोरिवलीवरून आपण जाणार आहोत इथून टुवर्ड्स पवई वगैरे करून किंवा पवई करून ऐरोली करून जाणार आहोत किंवा सॉरी पवई ऐरोलीवरून जाणार आहोत किंवा वाशी मार्गे जाऊ. बघूया आता कसं काय. जो पण आपल्याला चांगला पडेल, जो तिथे ट्राफिक असेल जाईल. मोस्टली 7 वाजले त्याच्यामुळे ट्राफिक मिळायला नाही पाहिजे आज त्या टाइमाला. तर बघूया कसं काय असेल, अपडेट करेन तुम्हाला. मी या प्लॅन बद्दल पण तुम्हाला सांगणार आहे की कसा हा प्लॅन झाला आपला कोकणात जायचा. तर त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्याकडे सिग्नल बघा. सिग्नल तुटलाय किंवा ब्लँक आहे. ग्रीन लाईट झालंय तर ब्लँक आहे, कारण ग्रीन लाईट पेटतच नाही. आता प्रॉब्लेम नाहीये. गेले नाही म्हटलं तरी 15 दिवस झाले असतील हा तिथे आहे.
आय डोंट नो तुम्हाला व्हॉइस कसा येतोय माझा, कारण ऍक्च्युली मी जो माईक लावलाय तो रेनकोटच्या आतमध्ये लावलाय. त्याच्यामुळे मी क्लिअरिटी पण चेक नाही केली की कसं येत आहे काय येत आहे, कारण पाऊस असल्यामुळे मी हेल्मेट मध्ये तो फिक्स केला होता, पण हेल्मेट मध्ये आवाज थोडा वेगळा येत होता, जास्त जवळून येत होता आवाज. त्याच्यामुळे क्लिअर नसल्यामुळे मग मी असं ठरवलं की तो आपल्या टी शर्ट वर लावावा. त्या टी शर्ट वर लावलाय, पण तो ऍक्च्युली रेनकोटच्या आतमध्ये आहे. आता आवाज जात असेल नसेल काही आयडिया नाही एवढी. आणि ते पोहोचेपर्यंत असं वाटायला लागलं की आज पाऊस पडतोय. कारण आम्ही निघाल्यापासून ते पाऊस पडतो ना, मध्ये कंटिन्यू आहे. मी जोर तेव्हाच आहे, एकदम जोरात आहे. आणि लगे ते थेंब पडतायत ना अंगाची, ते एकदम लागतंय अंगाला एवढ्या जोरात. कॅमेरा जज नसेल करत एवढं, पण आहे. तर लवकरात लवकर पनवेलला पोहोचू. मुंबई सोडल्यानंतर असं आहे की भेटायचं कधी कुठेच नाहीये. आणि त्यावेळेला मी तुम्हाला या आमच्या ट्रिप पण करू शकतो, कारण ही राईड काही आहे स्टार्टिंगला राईड केली, पण ही राईड अर्धा वेळ आहे. मी मला हे फक्त तिथे फक्त केड पाठी राहणार आहे. आता एक दिवसापर्यंत तो आहे तर मला तो एक राईड नाही झालं, राईड नव्हतं आहे केड पर्यंत. तुम्हाला त्या तुम्हाला मी या आणखी साईडची पण स्टोरी सांगतो की कसं काय घडलं, त्याच्यामुळे मी आता चाललो आहे. ठीक आहे, तर भेटूया आपण पनवेलला. तर मित्रांनो, पनवेलला पोहोचलो. वाजले 8:41, 8:41 झाले. ठीक आहे, आता एक थोडा ब्रेक घेऊ. चहा किंवा कॉफी, कॉफीचा एक ब्रेक घ्यायची. चहा कॉफी पिता पिता आपण बोलूया. चहा कॉफी पिता पिता आपण कॉफी घेतला. आता जस्ट चहा वगैरे पिऊन कॉफी ऍक्च्युली पिणार होतो, पण कॉफी नव्हती त्यांच्याकडे, तर चहा पियाले एक वडापाव खाल्ला, गरम गरम वडापाव होता मस्त. कारण तुम्हाला तर माहितीच आहे, चहा आणि वडापाव कॉम्बिनेशन आणि ते अशा पावसात एकदम भारी. तर तो केला आणि नाश्ता म्हणजे लाईट केला, नाश्ता केला आणि आता जस्ट निघाला तिथून. पाऊस खूपच आहे, मध्ये खूपच पाऊस आहे. आम्ही एक अंदाज बांधलाय की खेळला आम्ही पोहोचू अंदाजे 12 वाजेपर्यंत. आता 9 वाजलेत, बस 9 वाजून गेलेत. ऍक्च्युली मगाशी मी ना माईक चेक केला होता, तुम्हाला पण कळलंच. मगाशी माईक जो होता तो रेनकोटच्या आतमध्ये होता, कारण तो भिजू नये म्हणून. तर त्याची जी व्हॉइसची क्वालिटी आहे ती म्हणजे बोलले ना, व्हॉइस येतोय नाही असं नाही, पण ते खूप लांबून आल्यासारखं आहे. त्याच्यामुळे क्लिअर तुम्हाला ऐकून गेलं नसेल. आता मी जो माईक परत सेटअप केला आहे तो हेल्मेट मध्ये केला आहे. स्टार्टिंगला पण मी माईक टेस्ट केला होता, पण तो हेल्मेट मध्ये आवाज थोडासा म्हणजे घुमत होता, सराउंडिंग एरिया खूप जास्त आहे आणि तो एकदम हेवी साऊंड वाटत होता. त्याच्यामुळे मग मी हेल्मेट मध्ये नव्हता सेटअप केला.
तर आता कसं आपण जे गाडी जेव्हा नॉर्मली चेक करतो स्टँडिंग पोझिशनला तो साऊंड बरोबर होतो, पण मी आता रनिंगला असल्यामुळे तो साऊंडच तिथपर्यंत पोहोचत नव्हता, त्याच्यामुळे तो लेट होता. आता मी हेल्मेट मध्ये सेटअप केला तर आय डोंट नो कसा येतो साऊंड. जर साऊंड चांगला आला तर मी अजून त्याला क्लिअर करायचा प्रयत्न करीन. जर साऊंड जर थोडासा काही होत असेल थोडंसं काही असेल माझ्या मुली तर मी परत करायचा प्रयत्न करेन. बघूया किती क्लिअर होतोय. तेवढं काही पूर्ण कन्व्हर्स होती आहे. म्हणजे ना एक लिटरली असं बोलायला गेलं तर आता कॅमेरा किती चेक करतो आयडिया नाही, कारण पाऊसही कसा आहे. तर लिटरली असं करायला गेलं तर 300-400 मीटर नंतर ते मला काही दिसत नाहीये. तर कॅमेऱ्यात युजली दिसत असेल पण मला काही दिसत नाहीये. बिकॉज पाऊस केलेला असतं, त्याच्यानंतर गाड्यांमध्ये येणारं पाणी आहे त्यामुळेही असेल. म्हणजे मी लिटरली बोलतो नाही बघा पॉन्चो घातलाय पॉन्चो, त्याच्यामुळे माझे अर्धे पाय ते भिजलेले आहेत. मी पॉन्चो घातलाय त्याच्यामुळे माझे अर्धे पाय ते भिजलेले आहेत. मी तुम्हाला बोललो ना की ही अनप्लॅन ट्रिप होती, त्याच्यामुळे मी असं जातोय. हॉटेलच्या मालकाने हॉटेलचं नाव एकदम त्याचं दिलं ना प्रॉपर ठेवलं प्रॉपर, नो डाऊट. कारण अशा ठिकाणी हॉटेल असतात विचार गतीन जेवणं ही वाईट कुठेच नाही. ट्रेन वगैरे क्रॉस केला मी, ट्रेन क्रॉस करून म्हणजे ऑलमोस्ट झाली कधी 20 मिनिटं झाली. आता आम्ही फ्यूल ब्रेक देऊ, कारण फ्यूल गाडी जी आहे ती रिझर्वला लागली आहे, त्याच्यामुळे आता फ्यूल ब्रेक देऊ होतं. तर बघूया पेट्रोल पंप किती लांब आहे इथून, कारण आयडिया नाही आता किती लांब आहे, कारण ऑलमोस्ट जे पण पेट्रोल पंप दिसतात ना ते राईट हँड साईडला दिसतात. जर लेफ्ट हँड साईडला पेट्रोल पंप नाही लागला आहे 4-5 किलोमीटर मध्ये तर मग अपोजिट साईडला पेट्रोल भरून घेऊ. हा दोन्ही साईडला आहेत. लेफ्ट हँड साईडला पेट्रोल पंप दिसत आहे, एवढे रिफिल करूया आणि एक अंदाज नॉर्मल ॲव्हरेज बघूया गाडीला किती मिळतं आता सध्या. माझ्या मते एक ॲव्हरेज बघायला गेलं तर 35च्या आसपास आलं पाहिजे, 35 ते 40च्या मध्ये मे बी. बघूया आता समजेलच किती मिळतंय आता. आम्ही असं काय ॲव्हरेज हे टेस्टिंग वगैरे नाही करत आहे, किलोमीटर टेस्टिंग किती किलोमीटर नाही देतो असं काय, आणि जस्ट एक नॉमिनल की आम्ही एवढं पेट्रोल भरून एवढे किलोमीटर चालवली गाडी, तसा आम्ही ॲव्हरेज टेस्ट करणार आहे. चला बघूया आता पेट्रोल पंप आला, मी जातो पेट्रोल भरतो आणि तुम्हाला अपडेट करतो कसं काय आहे. गाईज पालीला पोहोचलोय. समीक्षाचं गाव पाली. समीक्षाचं गाव पाली आहे. पाली का खोपोली आहे काहीतरी. नाही नाही, पाली मध्ये आतमधल्या साईडला आहे. प्रॉपर पाली आहे की नाही माहित नाही. पाणीच पाणी. पाऊस नाही पडत आहे पण धबधबा होतो.
तर ना भाई पाऊस हा. बघा ना इथे पाऊस नाहीये पण धबधबे वाहतात. ते बघा वरती वरतीपर्यंत बघा. वरती बघ ना, म्हणजे वरनं हळूहळू येत आहे बघ इकडे हो प्रेशर आहे. आणि असं ना एकाच ठिकाणी कंटिन्यू बघा हा, 2-2 मिनिटावर आहेत. आणि पुढे पाऊस वाटतोय मला थोडा. हा येतो ना पुढे काय दिसत नाही. पोलार पोलीस ठाणे हत्त कोलाडला पोहोचलेलो आहोत. अ, 12-18 झालेत. मानगावला पोहोचलोय. खूप लेट झालंय. व्हिडिओ करतो. आता मला पुढे काही ट्रेन मिळेल असं वाटत नाहीये. पण बघूया. मांडवी लेट आहे. पुण्यात गेलाय. मांडवी भेटली तर वेलंगूर. मांडवी पण लेट आहे तर मला पोहोचायलाच 8-9 वाजतील सिंधुदुर्गला. बघूया कसं काय करायचं, कारण बाकीच्या गाड्या पण लेट असतील मे बी. जर कोणती भेटली गाडी तर ती गाडी पकडून जाईन पुढे. बघूया आता. आधी पहिला माणगावमध्ये निघूया, कारण माणगावचं ट्रॅफिक सिटीमधलं तुम्हाला माहितीच आहे, कधीही जाम होतं. बघूया. ट्रॅफिक घुसत तर नाही आहे, सांगू शकत नाही तिथपर्यंत आपण बाहेर नाही पडत. चला ऑलमोस्ट म्हणजे मी मानगाव आता क्रॉस करेन. ट्रॅफिक नाही मिळालं मला काहीच. ऍक्च्युली हा प्लॅन ना ऍक्सिडेंटली झाला, कारण जो माझा मित्र आहे माझ्याबरोबर जो ट्रॅव्हल करतोय अक्षय, त्याचा प्लॅन हा आम्ही गेले 3-4 महिने झाले डिसाईडच करतोय. कारण त्याच्याकडे पण काही प्रॉब्लेम्स आले मध्ये. गाडीचं पण अपडेशन झालं, प्राइसिंग मध्ये मागे पुढे होतं थोडं, पेमेंटचा इश्यू होता थोडा, असं सगळं इश्यूज येते. तेही सेटल डाऊन झालेले, पण त्याच्यानंतर कसं झालं, त्याच्या फॅमिलीमध्ये काही इश्यू झाले, त्याच्यामुळे मग आम्ही होल्डवर ठेवला होता हा प्लॅन. आणि आमचं असं काही प्लॅनिंग नव्हतं की आम्ही आता लगेच गाडी घेऊन लगेच निघू असं काय. तिथं काय झालं रे, सगळेजण काय बघतो, फक्त मासे पकडताय. मला वाटलं मगर बिगर कुठे दिसली काय. तर काही दिवसांपूर्वी त्याने असंच म्हणजे रॅन्डमली कॉल केला आणि विचारलं की बाबा काय रेट वगैरे चालू आहे, बघूया काय. तर मी बोललो आता काय घ्यायची आहे का लगेच, तर मला बोलतो हो बघूया आधी रेट वगैरे बघूया, अवेलेबिलिटी बघूया. मी बोललो चला ठीक आहे बघूया. रेट वगैरे काढला, फिक्स केला. ॲक्च्युली माझा जो मित्र आहे दिनेश वायरकर, ह्याचं स्वतःचं DSA आहे विरारला. जर कोणाला तुम्हाला बाईक वगैरे घ्यायची असेल एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये, बाहेर मार्केट रेटपेक्षा कमीमध्ये, तर तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. विरार ईस्टला मोरेगाव इथे एक शॉप आहे DP मोटर्स, तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. जर लोकेशन मला भेटलं तर मी लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. बाहेर रस्ता बनवला, फोटोशूटला वगैरे मस्त आहे. दुकान बरोबर 5 दिवस मजा नाही.
रायगड किल्ला. हा इथून आहे ना. या मानगाव जिल्ह्यात मध्ये एक रोड आहे. इथून मला मानगावच्या पुढून एक रोड आहे हा. आणि हा इथून एक रोड आहे. रायगड 1200 एकर मध्ये आहे. आणि एवढ्या यात येत. गाईज फायनली आपल्याला ट्रेन मिळाली आहे आणि ते कशी ते पण मी तुम्हाला सांगतो. ॲक्च्युली आपण सकाळपासून ट्रॅक करत होतो की मला कोणती ट्रेन मिळेल. तर फायनली आम्ही डिसाईड केलं की मांडवी एक्सप्रेस पकडावी. बट कसं आहे, आम्ही एक अंदाज लावला होता की आपल्याला पोचायला 12 ते 1 वाजतील. पण मग 12 ते 1 वाजतील तर ट्रेन आपल्या पुढे चालली होती. म्हणजे आम्ही जेव्हा माणगावला पोहोचलो तेव्हा चेक केलं तर माणगाव क्रॉस करून गेली होती ट्रेन. तर असं काही घडलं जेणेकरून ट्रेन लेट होत गेली बिकॉज पाऊस जास्त आहे त्याच्यामुळे. बाहेरचं क्लायमेट बघू शकता. आत्ताच जस्ट ट्रेन सुटली आहे. क्लायमेट बघा बाहेरचं. म्हणजे एकदम एकदम बोलतात ना की एकदम मस्त वातावरण आहे. खालती नदी वाहते, वरती पूर्ण ढग आले, खूप जोराचा पाऊस येणार आहे आता, असं वातावरण काय आहे. तर असं क्लायमेट बाहेर बनलंय. दुसरी गोष्ट अशी की म्हणजे मला असं वाटलं की ट्रेन तर चुकणारच, ट्रेन तर नाहीच मिळणार. म्हणून आम्ही असा विचार केला की डायरेक्ट खेड स्टेशनला पोहोचूया. तिकडे जर कोणती ट्रेन येत असेल मुंबईवरून तर ती ट्रेन पकडून मग पुढे जाईल. बट नशीब असं की जस्ट आम्ही खेडला पोहोचलो. खेडला पोहोचताच बघतो तर समोरच ट्रेन लागली आहे. आता ती ट्रेन कोणती आहे, कुठे चालली आहे हे आम्हाला काय आयडियाच नव्हती. कारण आपण कसं चेक करतो स्टेटस वाईज की ट्रेन कोणत्या स्टेशनला पोहोचली, काय कुठे आहे. तर ते असं दाखवत होतं की खेड क्रॉस केलाय. तर आम्ही चेक केली तर हीच होती. तर आम्ही चेक केली तर मांडवीच गाडी होती. तर मग आम्ही लगेच तिकीट काढली. माझा मित्र अक्षय मला हेल्प करत होता. मी लगेच जाऊन तिकीट काढली आणि पहिल्या ट्रेनमध्ये चढलो. जसा मी ट्रेनमध्ये चढलो आणि बसलोय लगेच ट्रेन सुटली. ह्याला नशीब म्हणावं, कारण मला आयडियाच नव्हती की मला ट्रेन मिळेल. बघूया आता. जर थोडाफार पाऊस कमी झाला, कारण पाऊस खूप असणार आहे आता, तर थोडाफार पाऊस कमी झाला तर मी तुम्हाला त्याचे सिनेमॅटिक शॉट्स दाखवेनच नक्की. तर बघत राहा माझा ब्लॉग. आणि मला अंदाजे अराउंड वाजतील एक 8 वाजतील कदाचित. 8 वाजेपर्यंत मी पोहोचेन. त्याच वेळेला मी ब्लॉग एंड करेन. बिकॉज आता कसं आहे, जाईपर्यंत मी तुम्हाला काय काय करतोय, काय म्हणजे कसा एक्सपिरियन्स आहे माझा आता यापुढे, तर मी तुम्हाला ते सगळं शेअर करेन. तर चालू ठेवा, तुम्हाला सगळं दाखवतो. तर गाईज फायनली 9 वाजले घरी पोचेपर्यंत. खूपच लेट झालं कारण मांडवी गाडी खूप लेट होती. अराऊंड 2.5 तास लेट झाली गाडी. तर त्यामुळे आता पोचलो नाही तर ऑलमोस्ट मी 6:15पर्यंत पोचलो असतो. तर एनिवेज पोचलो आता सुखरूप. कारण मध्ये येताना व्हिडिओ पण घेता नाही आला कारण खूप पाऊस होता, खूप म्हणजे खूप प्रचंड पाऊस होता. त्याच्यामुळे सॉरी. पण आता तर थोडा आराम करतो कारण पूर्ण भिजलो आहे. तर ब्लॉग हा मी इथेच एंड करतो आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. हां, आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. हां, आणि हा जर ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, टेक केअर, बाय बाय.